नव्यानं कुणबी दाखला मिळालेल्या व्यक्तीला ओबीसी कोट्यातून उमेदवारी देणार नाही। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा निर्णय। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंकडून निर्णयाचं स्वागत, मात्र बंडखोरी टाळण्याचं आवाहन। वांद्रेमध्ये ठाकरेंच्या निवासस्थानी मातोश्री परिसरात 2 ड्रोनच्या घिरट्या, तर बीकेसी आणि खेरवाडी परिसरात MMRDA कडून ड्रोन सर्वेक्षण सुरू असल्याचं मुंबई पोलिसांचं स्पष्टीकरण। ग्रामपंचायत निवडणुकांसाठी सोसायट्या काढून कर्ज थकवणाऱ्यांबाबत माझं वक्तव्य होतं। शेतकरी कर्जमाफीबद्दल आमची भूमिका सकारात्मक आहे। टीकेची झोड उठल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांचं स्पष्टीकरण। शेतकऱ्यांसह विरोधकांचा विखे पाटील यांच्यावर संताप। विखेंची गाडी फोडणाऱ्यास 1 लाखांचं बक्षीस। बच्चू कडू आक्रमक, तर विखेंनी आतापर्यंत सरकारी निधी लाटला, जनाची नाही मनाची तरी ठेवावी, हर्षवर्धन सपकाळ यांनी सुनावलं। निवडणुका आल्या की आमच्यावर आरोप होतात। अजित पवारांची खंत, 1 रुपयाचाही व्यवहार झाला नसल्याचा जमीन प्रकरणी आरोप झाल्याचं मत। शीतल तेजवानीची इमिग्रेशन विभागाकडून माहिती मागवण्याची तयारी सुरू। बावधन पोलिसांकडून माहिती मागवली जाणार। शीतल तेजवानीनं परदेशात पलायन केल्याचा पोलिसांना संशय। दोन्ही राष्ट्रवादी एकाच राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही। तानाजी सावंत यांचा राष्ट्रवादीवर हल्लाबोल। मनोज जरांगेंना तातडीनं Z+ सुरक्षा द्या, कल्याण काळे यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन। जरांगेंना जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर केली मागणी। बीडमध्ये धनंजय मुंडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक। मनोज जरांगेंच्या आरोपानंतर मुंडे समर्थकांकडून दुग्धाभिषेक करत जोरदार घोषणाबाजी। संघ आणि भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये संघ सक्रिय होणार, निवडणूक हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढवणार। बारामतीमधील अजित पवारांच्या निवासस्थानी इच्छुकांची भाऊगर्दी। बारामती नगरपालिका आणि माळेगाव नगरपंचायतीच्या उमेदवारीसाठी भेटीगाठी।